Hello everyone and welcome back to our YouTube channel Math Foundation by Purva. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम सेट 2 चे क्वेश्चन बघणार आहोत. आणि सगळ्यात आधी जो फर्स्ट क्वेश्चन आहे याच्यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन्स दिले असतील आणि त्या 4 ऑप्शन्स पैकी करेक्ट ऑप्शन फाइंड आउट करायचं आहे. तर स्टार्ट करू मग फर्स्ट क्वेश्चन पासून. फर्स्ट क्वेश्चन आहे विच वन ऑफ द फॉलोइंग इज इररॅशनल नंबर. तो तुम्ही व्हिडिओ बघितले असतील तर इररॅशनल नंबर काय असतो, जो नॉन टर्मिनेटिंग असतो आणि नॉन रिकरिंग असतो. ठीक आहे, याला म्हणतात इररॅशनल नंबर. आता मी एक नंबर घेतला, सपोज 0.120119 अँड सो ऑन. हा नंबर नॉन टर्मिनेटिंग आहे, म्हणजे कधीच संपत नाहीये. आणि नॉन रिकरिंग म्हणजे कुठलीच व्हॅल्यू परत परत रिपीट होत नाहीये. म्हणजेच काय, आता बघा हा 120 आहे, हा परत रिपीट झालाय नाही, सो याला म्हणतात नॉन रिकरिंग. ठीक आहे, हा नंबर आपण काय म्हणू शकतो, इररॅशनल नंबर आहे. ह्या 4 ऑप्शन पैकी असा कुठला ऑप्शन आहे जो इररॅशनल नंबर मध्ये येतो हे शोधायचं आहे. तो सगळ्यात आधी सुरू करणार ऑप्शन नंबर ए पासून. जर ऑप्शन नंबर ए आपण बघितला तर याला आपण असं लिहू शकतो, √16 डिवाइड बाय √25. सिंपल. सो हा अंडररूट होता, याला आपण ह्या दोघांना सेपरेट सेपरेट दिलं. √16 ची काय व्हॅल्यू येते, 4. √5 ची काय व्हॅल्यू येते, 25 ची व्हॅल्यू येते 5. सो आता आपण व्यवस्थित बघितलं तर 4 डिवाइड बाय 5 हा कुठल्या फॉर्म मध्ये आहे, p/q. आणि कुठला पण नंबर जेव्हा p/q च्या फॉर्म मध्ये असतो त्याला आपण म्हणतो रॅशनल नंबर. डन. सो याच्यावरून आपल्याला काय कळालं की ऑप्शन ए इररॅशनल नंबर नाहीये. ऑप्शन बी कडे जाऊ आता. √5. √5 ची काही व्हॅल्यू येते का, नाही येत, म्हणजे काढता नाही येत, म्हणून हा ऑप्शन आपण असाच ठेवला. नेक्स्ट ऑप्शन सी कडे गेलो. परत ऑप्शन सी मध्ये p/q च्या फॉर्म मध्ये व्हॅल्यू दिलेली आहे. आणि जेव्हा व्हॅल्यू p/q च्या फॉर्म मध्ये असते तेव्हा तो कुठला नंबर असतो, रॅशनल नंबर. सो ऑप्शन सी सुद्धा कट झाला. ऑप्शन डी कडे जाऊ. ऑप्शन डी काय दिलेला आहे, √195. आणि √195 चा आन्सर येतं 14. जर तुम्ही √195 कॅल्क्युलेट केलं तर तुम्हाला आन्सर मिळणार आहे 14. आणि 14 हा कुठला नंबर आहे, करेक्ट, विच इज अ नॅचरल नंबर. सो इररॅशनल नंबर नाहीये म्हणून हा पण कट झाला. आता 4 ऑप्शन्स पैकी 3 ऑप्शन कट झाले आपले. तर आपल्याकडे कुठला ऑप्शन वाचलाय मग, ऑप्शन नंबर बी. कारण याचा आन्सर आपल्याला काढताच नाही आलं, √5 चा आन्सर आपल्याकडे नाहीये. म्हणून आपण काय सांगितलं, जो हा फर्स्ट क्वेश्चन होता ज्याच्यात आपल्याला विचारलं होतं की इररॅशनल नंबर कुठला आहे, विच इज ऑप्शन नंबर बी, √5. कळाला फर्स्ट क्वेश्चन आपण कसा सॉल्व्ह केला. जेव्हा आपण MCQ चे क्वेश्चन सॉल्व्ह करतात तेव्हा सगळे ऑप्शन चेक करायचे, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण आपल्याला हे सुद्धा कळतं की कुठला ऑप्शन इनकरेक्ट आहे. म्हणून आतापासून ही प्रॅक्टिस ठेवा की MCQ च्या क्वेश्चन्स मध्ये सगळे ऑप्शन ट्राय करायचे. आपण आता सेकंड क्वेश्चन बघू. विच ऑफ द फॉलोइंग इज इररॅशनल नंबर. याच्यामध्ये परत आपल्याला तोच प्रश्न विचारला आहे की इररॅशनल नंबर कुठला आहे हे फाइंड आउट करायचं आहे. इररॅशनल नंबर फाइंड आउट करण्यासाठी 2 क्रायटेरिया होते. पहिला होता की तो नॉन टर्मिनेटिंग पाहिजे आणि दुसरा क्रायटेरिया आपण काय लिहिला, नॉन रिकरिंग. ठीक आहे, आता नॉन टर्मिनेटिंग वाला क्रायटेरिया बघू की कुठं फिट होतोय.
ऑप्शन नंबर ए मध्ये नॉन टर्मिनेटिंग आहे, म्हणजे कधीच संपणार नाही. नाही, हा तर इथंच संपला, म्हणून हा ऑप्शन कट झाला. ऑप्शन नंबर बी बघू, 1.513 हा ऑप्शन इथंच संपला, याच्या पुढे कुठल्याच व्हॅल्यू नाहीये, म्हणून हा सुद्धा, याला म्हणतात टर्मिनेटिंग, म्हणजे हे संपले व्हॅल्यूज. आणि आपल्याला पाहिजे काय, नॉन टर्मिनेटिंग, म्हणून हा सुद्धा कट झाला. सेम ऑप्शन नंबर सी सुद्धा टर्मिनेटिंग आहे. सो आपल्याकडे आता कुठला ऑप्शन वाचला आहे, ऑप्शन नंबर डी. आता याच्यात चेक करू की हे दोन क्रायटेरिया करेक्ट फिट होता आहे की नाही. पहिली गोष्ट तर तो नॉन टर्मिनेटिंग पाहिजे, म्हणजे कधीच संपणारा नको. तो एक्झॅक्टली बघा, इथं डॉट डॉट दिलाय, म्हणजे ह्या व्हॅल्यूज पुढे कंटिन्यू चालत राहतील, म्हणजे फर्स्ट क्रायटेरिया आता करेक्ट आहे. आता सेकंड क्रायटेरियाकडे जाऊ, नॉन रिकरिंग. नॉन रिकरिंग म्हणजे काय असतं, एखादं पॅटर्न रिपीट नाही व्हायला पाहिजे. म्हणजे आपण असं नाही म्हणू शकत की सपोज हा असा असतं, सो याच्यात कुठला पॅटर्न रिपीट होतोय, 100. बघा, इथं 100 आहे, इथं 100 आहे, इथं 100. याला म्हणतात रिकरिंग, कारण एकच पॅटर्न परत परत रिपीट होतोय. सेम आपण जर याच्यात बघितलं तर याच्यात असा कुठलाच पॅटर्न नाहीये जो रिपीट होतोय, म्हणून हा नॉन रिकरिंग पण आहे. आता हे दोघं क्रायटेरिया फुलफिल केले, म्हणून ऑप्शन नंबर डी हा काय झाला, इररॅशनल नंबर. ग्रेट. सो क्वेश्चन नंबर 2 चा ऑप्शन काय आहे, ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट क्वेश्चन, डेसिमल एक्सपान्शन ऑफ विच ऑफ द फॉलोइंग इज नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग. आपल्याला 4 ऑप्शन्स दिले आहे, याचा आपल्याला डेसिमल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचा आहे आणि मग फाइंड आउट करायचं आहे की तो नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग आहे की नाही. सगळ्यात आधी आपण काय करणार, डेसिमल एक्सपान्शन शोधू. म्हणजेच काय, आता 2 डिवाइड बाय 5 याचं डेसिमल एक्सपान्शन कसं फाइंड आउट करणार आपण, 2 ला 5 ने डिवाइड केलं तर काय आन्सर येतं, 500 मायनस केलं, हा इथं आला 2, आपण इथं 0 घेतला, म्हणून आपल्याला हा डेसिमल पॉइंट द्यावा लागला, आणि 5 4 जा 20. करेक्ट. सो आपण जेव्हा 2 ला 5 ने डिवाइड केलं तेव्हा आपल्याला एक्सपान्शन काय मिळालं, 0.4. चेक करा की हा नॉन टर्मिनेटिंग आहे का, नाही, कारण हा इथंच संपला, म्हणून हे ऑप्शन कट झालं. पुढच्या ऑप्शनकडे बघू, 3 डिवाइड बाय 16. सेम जसं मी हे कॅल्क्युलेशन केलं तसंच तुम्ही एका पेपरवर 3 ला 16 ने डिवाइड करून बघा. आता मी इथं डायरेक्ट आन्सर लिहिते, बरोबर. सो जेव्हा आपण 3 ला 16 ने डिवाइड करतो तेव्हा आन्सर येतं 0.1875. चेक करा आता की हा नॉन टर्मिनेटिंग आहे का, नाही, कारण हा इथं टर्मिनेट झालाय, याच्या पुढे कुठलाच व्हॅल्यू नाहीये. सो फर्स्ट क्रायटेरिया तर फुलफिल नाही झाला, म्हणून हा पण ऑप्शन कट. नेक्स्ट ऑप्शन आहे 3 डिवाइड बाय 11. अगेन 3 डिवाइड बाय 11 करून बघा पेपरवर, व्हिडिओ पॉज करा, पेपरवर कॅल्क्युलेशन करा आणि मग चेक करा की मी दिलेला आन्सर आणि तुम्ही काढलेला आन्सर करेक्ट येत आहे की नाही. ठीक आहे. आता 3 डिवाइड बाय 11चा आन्सर येतं 0.27227 अँड सो ऑन. ह्या ऑप्शनकडे बघितल्यावर एक कळतं की हा नॉन टर्मिनेटिंग तर आहे, म्हणजेच हा कधीच संपत नाहीये. पुढचं विचारलं होतं की तो रिकरिंग पण पाहिजे, म्हणजे एखादा पॅटर्न परत परत रिपीट व्हायला पाहिजे, जे इथं होतंय बघा. 27 झाला, परत 27 आला, परत 27 आला, म्हणून ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट ऑप्शन. हा नॉन टर्मिनेटिंग पण आहे आणि हा रिकरिंग पण आहे. आता तुम्ही काय करणार की ऑप्शन नंबर डी का बघायचा आहे मॅम, पण प्रॅक्टिससाठी आपण ऑप्शन नंबर डी पण बघूया. 137 डिवाइड बाय 25 केलं तर आन्सर येतं
5.48. हा नॉन टर्मिनेटिंग नाहीये, इथंच संपली व्हॅल्यू, म्हणून ऑप्शन नंबर डी सुद्धा कॅन्सल झालंय. सो अशा प्रकारे आपल्याला MCQ चे क्वेश्चन सॉल्व्ह करावे लागतात. चारही ऑप्शन्स बघण्याची सवय ठेवा, ते तुमच्यासाठीच बेटर राहील, कारण यामुळे काय होतं, बाकीच्या ऑप्शन्सची पण आपल्याला प्रॅक्टिस होत राहते. करेक्ट? कळालं? 3 प्रश्न हे इथपर्यंत तुम्हाला समजले असतील. आता आपण 4th क्वेश्चन कडे जाऊ. 4th क्वेश्चन दिलेला आहे, एव्हरी पॉइंट ऑन द नंबर लाईन रिप्रेझेंट विच ऑफ द फॉलोइंग नंबर. तो ही नंबर लाईन आहे, याच्यात हा 0 आहे आणि हा 10 आहे, याच्यामध्ये खूप सारे नंबर्स आहे. हा जो प्रत्येक पॉइंट आहे हा काय रिप्रेझेंट करतो हे विचारलेलं आहे. सो सिंपल ऑप्शन आहे, तो रियल नंबर रिप्रेझेंट करतो. विच नंबर? रियल नंबर. याच्यापैकी आपण कुठलाही पॉइंट उचलला तो असतो रियल नंबर. ही डेफिनेशन आहे, ही तुम्ही लक्षात ठेवा.